तुमच्या हाताने तुमच्या इथं टोटल बाहेर येऊन जातात आणि बाहेर माझ्या भागा नाही करणार सांगतो त्यावेळेला तू माझ्यावर लागली म्हणून ते 3 वर्षांपासून मी लागतोय आता याच्यामध्ये जोरात मारा जोरात मॅडम पाठ म्हणजे मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न केला की मी सरांच्या हाडावर मारलो मुद्दाम इथं मारलं कारण सरांनी सुट्टी घेतली ताबडतोब 2 दिवसाची इथं मारलं तर सरांनी सकाळपासून काय काय खाल्लं ते तुम्हाला दाखवलं असतं हा नाकावर मारलं तर त्यांना पट्टी लावून ठेवावं लागलं असं म्हणून मी तिथं मारणार कारण सरांचं शिक्षण जे आहे त्याची मारामारी मी फेकणार नाही सरांना मी पकडून ठेवणार आहे पण ज्या वेळेस आता पकडणं गरजेचं आहे कारण सर परत म्हणायला नको मला फेकलं सरांनी काही राग काढला आता सरांना ज्या वेळेस जमीन खाली का आकाश वर आहे हे समजले पाहिजे त्यासाठी पद्धत असते आपण सरांना पकडून फेकतोय बरं कमी दुसरा थ्रो ऍडव्हान्स थ्रो करत नाही फेकायचं नाही मला फक्त फिरवायचंय आता 68 किलोचा व्यक्ती न ताकद लावता फक्त बुद्धीच्या जोरावर आपण ज्यावेळेस फेकायचा ठरवला त्यावेळेस तो व्यक्ती फक्त सरळ फिरतो मला सरांना फिरवायला किती सेकंड लागले कोणी व्यक्ती असतात तर ही पद्धत कशी आहे एकदम सोपी आहे तुम्हाला ही मला शिकवायची म्हणून मला करून दाखवतोय ना सरळ मला नाही माझ्याकडं तुम्हाला करायचंय काय करायचं बेटा साधं याला ओगोशी म्हणतात बेसिक हिप थ्रो जुदोचा पहिला थ्रो बेसिक हिप थ्रो काय बोलतो ना आता तुम्हाला काय करायचंय हे समोरच्याचा उजवा हात तुमच्या डाव्या हातात पकडायचा आहे पकडला त्याच्यानंतर समोरच्याची कॉलर ग्रिप ही आमच्याकडे युनिफॉर्म असतो तुमच्या युनिफॉर्मवर नाही चालणार म्हणून मी इथं पकडतोय फक्त सरांना काय करायचं आपल्याला पहिला काउंटला फक्त मला त्याला पुढे ओढायचंय तुम्ही फक्त पंजावर एखाद्या बांबू सारखं बिंदास होतं माझ्या अंगावर लोटून द्यायचं पंजावर यायचं ज्यावेळेस मी पुढे ओढल त्यावेळेस सर आशीर्वाद आले आता मी हा हात कसा केला तुम्ही समजलं का मी खांद्यावर घेतला जो हात खाली होता तो मी खांद्यावर घेतला आणि सरांना पुढे अनबॅलन्स केलं माझा उजवा खांदा त्यांच्या उजव्या खांद्याला लावला समजून घ्या त्याच्यानंतर माझा उजवा हात मी सोडला त्यांच्या कमरेत घातला आणि मी सरळ वाकलो पुढे म्हणजे मी जर उभा राहिलो तर सर आणि मी एका रांगेत समजतंय या पद्धतीने मी फक्त सरांना अनबॅलन्स केलं टर्न झालो आणि उभा राहिलो आता उभा राहिल्यानंतर सरळ नाही तर कोणताही मनुष्य प्राण्याचा गुडघा पाठीमाग वागतो का समोर वागतो तर मी या ठिकाणी काय करणार फक्त कमरेचा प्लेटचा आधार घेणार आणि सरांना गोल फिरवणार राईट आता मी सरांना हा 68 किलोचा व्यक्ती मी ज्यावेळेस उचलतोय त्यावेळेस ताकदीचा नाही डोक्याचा वापर करतोय मी ज्यावेळेस घाबरू नका ज्यावेळेस मी उचलतोय त्यावेळेस मी फक्त माझा उजवा खांदा त्यांच्या पोटाला लावतोय मला जर फेकायचं ठरलं तर मी सरांना कुठं फेकणार माहिती का डोक्यावर का असं गृहीत करू आपण आता असं तसं पण शेवटी सर याच अँगलला येतील यावंच लागेल ना तुमचा गळा जर कोणी दाबतोय गळा दाबण्यासाठी समोरच्या अँगलला यावं लागतं की नाही यावं लागतं ना अर्ध्या मुली झोपल्या यावं लागतंय का
आता बघा या टेक्निकमध्ये मारत नाही सर तुम्हाला, फक्त एक असा स्ट्रोक आहे, त्या स्ट्रोकने समोरच्याचा श्वास 2 मिनिटासाठी बंद होतो. सरांना मारणार नाही मी, फक्त सांगतोय. सरांनी पकडलेलं आहे, मी फक्त पकडले. आता 2 काउंट करणार मी. तुमचा आउट राहणार, आउट. जसं हे बघा तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा. ओके, हात ओपन करायचे बाहेर. चलो 1 पाय ओपन करायचे झोपेले काय. हा आता 2 म्हटल्यावर फक्त त्याला म्हणायचं काय झालं. 2